कोफ्ता करी. कोफ्ता करी बनवण्यासाठी फ्लावर आणि कोबी घेतली आणि ते मिक्सीला ग्राइंड करून घेतली. बारीक नाही करायची, जाडसर करायची. दोन्हीही वेगवेगळे केले आणि आलं लसणाची पेस्ट टाकली आणि लाल तिखट, हळद, धणे पावडर, थोडा गरम मसाला आणि मीठ एकत्र कर आणि त्यामध्ये चण्याचं पीठ आणि थोडं कॉर्नफ्लोअर घातलं आणि छान एक मिक्स करायचं. थोडं मैदाही पण घातला मी आणि ते आता मिक्स करून त्याचे आता कोफ्ते करायचे. छोटे छोटे गोळे करायचे. असे छोटे गोळे करायचे. सगळे गोळे करून तयार झाले आहे आपले. आता आपण तळूया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आता सगळे कोफ्ते तळून घ्यायचे असे लालसर ब्राउनी कलरचे. छान कोफ्ते झालेले आहे आपले तळून सगळे. हलवत राहायचं कारण ते कोफ्ते कसे कच्चे नाही राहिलं पाहिजे म्हणून थोडे आणि ब्राऊन कलरचे करायचे कारण नंतर करीमध्ये ते त्यांचा कलर चेंज होतो. आता आपण करीमध्ये टमाटर आणि कांद्याचं पेस्ट टाकलं तेलामध्ये. थोडं होऊ द्यायचं. गरम मसाला घालायचा, धणे पावडर, हळद, तिखट, थोडं लाल तिखट, शिमला मिर्च तिखट आणि थोडं ओलं खोबऱ्याची पेस्ट घालायची मिरची घालून आणि ते छान आता परतवायचं. व्यवस्थित परतलं. थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर पाणी घालायचं. पाण्याला पण छान उकळी आली पाहिजे. एकत्र असं चमचाने हलवून घ्यायचं आणि आता थोडं अजून पाणी घातलं. आता उकळी छान येऊ द्यायची. उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये आपण कोफ्ते घालू. आता उकळी आली. आता कोफ्ते घातले. आताही हलवून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी ठेवायचं झाकण लावून. आता आपले कोफ्ते तयार झाले आहे. झाकण उघडलं. कोफ्ते करी तयार झालेली आहे. खायला मजेदार.